क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्रित करणाऱ्या प्रमोद गांधी, तुम्ही आमदार व्हावं, विधानसभेत जावं, या गुहागरातील प्रलंबित जे विषय आहेत ते विधानसभेमध्ये ठामपणे आपण मांडावेत, याचसाठी मी राजसाहेबांच्या शुभेच्छा घेऊन येथे आलो असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलंय। मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी आयोजित एक समाज एक संघ मनसे समता चषक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी वैभव खेडेकर उपस्थित होते। यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आणि आजच्या या क्रिकेट स्पर्धेनिमित्तानं जमलेले सगळे खेळाडू आणि ज्याने आयोजन केलं असे आमचे संपर्क अध्यक्ष प्रमोदजी गांधी, आमचे सगळे पदाधिकारी, मी आपला फार वेळ घेणार नाही, परंतु गेले 4 दिवस मी देखील युट्यूबवर बघतोय। अतिशय रंगतदार ही मॅच झाल्या, क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या, एक रोमांच पाहायला मिळाला, एक उत्साह पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीच्या क्रिकेटच्या स्पर्धा होऊ शकतात हे प्रमोदजी गांधी यांनी गुहागरवासियांनी या ठिकाणी आपल्या या माध्यमातून दाखवून दिलं। खरं तर ही क्रिकेटची एक पर्वणी असते, अनेक संघ असतात, पण विशेष कौतुक करावं असं आहे की जे समाज आहेत, समाजाची एक संघटना असते, समाजाचं एक बंधुत्व असतं, या सर्वांच्या समाजाच्या संघाच्या माध्यमातून या स्पर्धा घ्याव्यात ही अभिनव संकल्पना त्यांनी या गुहागरमध्ये राबवली आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सगळे आमचे समाजाचे मुंबईमध्ये असलेले सगळे सहकारी असतील, गावात राहणारे असतील किंवा जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये राहणारे असतील, आपला समाज पुढे जावा, आपला समाज जिंकावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ही रोमांचकारी मॅच आपल्याला पाहायला मिळाली। कुणबी समाज या ठिकाणी विजेता ठरलाय, उपविजेता भंडारी समाज ठरलेला आहे। क्रिकेटमध्ये हार जीत ही होत असते, पुढल्या वर्षी अधिक प्रयत्न करत असतो, त्यामुळे प्रमोदजीने देखील सांगितले की आपला पहिला विधानसभेचा प्रयत्न होता, पुढल्या वर्षी आपल्याला जिंकायचे आहे। आता आपल्याला कोणाला छत्र्या द्यायच्या नाहीत, आता आपल्याला छत्री आपण आपल्या छत्रीमध्ये सर्वांना घ्यायचं, लक्षात घ्या। काही लोक आले म्हणाले की आम्हाला छत्री आता आमच्या हातामध्ये आहे, त्यामुळे मला चिंता नाही, परंतु आम्हाला प्रमोदजींच्या वरती छत्री धरायचं आहे आणि प्रमोदजीने आम्हाला आमदार बनवायचं आहे, यासाठी आम्ही कटिबद्ध या ठिकाणी आहोत। आम्ही अपयशातनं भरपूर शिकलोय आणि आम्ही संघर्ष करायला सगळी मंडळी आहोत आणि जोपर्यंत प्रमोदजीने आम्ही आमदार करत नाही तोपर्यंत अव्याहतपणे आमचा हा लढा सुरू राहील। आता प्रत्येकाला वाटत असतं की मनसेचं काहीतरी आम्हाला सहभाग असावा, साथ असावी, म्हणून काही लोक म्हटलं असेल की बाबा छत्री मला दिले त्यामुळे मला काही चिंता नाही, परंतु तो भाग आलाय तर तो राजकीय भाग बोलणार नाही। परंतु प्रमोदजी इथून पुढे तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्यावरती छत्री धरा, संघटन मजबूत करा, म्हणजे भविष्यात आपल्याला या मतदारसंघामध्ये तुमच्या माध्यमातून मनसेचा आमदार आपल्याला या ठिकाणी निवडून गेलेला पाहायचा आहे। त्यासाठी आपण कटिबद्ध या ठिकाणी होऊया। ही सुंदर स्पर्धा या ठिकाणी घेतले, मी सर्व समाज अध्यक्षांना, समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि प्रमोदजी ही दरवर्षी आपण ही स्पर्धा घ्यावी, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण करत असायला पाहिजे, क्रीडा असेल, सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल, सगळ्या बाबीमध्ये आपण कार्यक्षम असायला पाहिजे, करत असायला पाहिजे आणि मला वाटतं तुमची ही सगळी टीम उत्तमपणे काम करते आहे आणि एक वेगळा पायंडा या गुहागर त्यांनी पाडलेला आहे आणि म्हणून तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत तुम्ही आमदार व्हावं, तुम्ही विधानसभेत जावं आणि या गुहागरच्या काही ज्या प्रलंबित विषय आहेत ते विधानसभेमध्ये ठामपणे या ठिकाणी मांडावं, यासाठी राजसाहेबांच्या शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलोय। आपला अधिक वेळ घेणार नाही, सर्व विजेत्यांचे, उपविजेत्यांचे आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो। या ठिकाणी सगळे असलेले इथे स्कोरर्स, कॉमेंट्रीवाले, आमचे पत्रकार मित्र यांचा देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी ही स्पर्धा साता समुद्रापलीकडे पोहोचवली, त्याबद्दल आपला आभार म्हणून थांबतो। धन्यवाद, जय हिंद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।